नमस्कार. मार्केटमध्ये गेल्यानंतर मी शक्यतो ताज्या-ताज्या भाज्या, हिरव्यागार अशा पालेभाज्यांच्या शोधात असते. तर आज मला मस्त ताजी, हिरवीगार अशी शेपूची पालेभाजी दिसली आणि खूप दिवस ही भाजी बनवली नव्हती. मग ती घेऊन आले आणि मस्त ही भाजी बनवली. तिखट, झणझणीत अशा ह्या पालेभाज्या बनवल्या ना मस्त तोंडाला चव येते आणि पोषण तत्व तर त्यातून मिळतातच. तर अशी ही भाजी आज आपण बनवणार आहोत. तर इथे ही भाजी मी काल रात्री निवडून घेतली आणि ही भाजी आता आपल्याला धुवून घ्यायची आहे. तर आता ही भाजी धुण्यापूर्वी काय करायचं आपल्याला त्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचंय आणि कोणतीही पालेभाजी आणली ना तर जवळपास त्याला पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटं भिजत ठेवायचं. त्यामुळे काय होतं एकतर पालेभाजी छान अशी पुन्हा फ्रेश टवटवीत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पालेभाजीला चिकटलेली जी माती वगैरे असते ना ती सगळी पाण्यामध्ये तळाला जाऊन बसते. तर अशा पद्धतीने ती 5 ते 7 मिनिटं भिजवून ठेवल्यानंतर मग 2 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये काढून निथळून मग त्याला चिरून घ्यायची. तर आता या भाजीला फोडणी देखील मी खूप साध्या पद्धतीने देते. पॅनमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घालून झाल्यानंतर छान असं कांदा आणि मिरचीची फोडणी द्यायची आहे आपल्याला. तर कांदा थोडासा मध्यम आकाराचाच घातलेला आहे जास्तीचा आणि यामध्ये 4 ते 5 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या. तर कोणत्याही पालेभाजीला जर लसूण आणि हिरव्या मिरचीची फोडणी दिली ना अतिशय चविष्ट ती भाजी बनून तयार होते. छान असं परतून झालेलं आहे. आता ही जी भाजी मी धुवून जी चिरून ठेवली होती भाजी तिला आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर लक्षात ठेवायचं कोणत्याही भाज्या अगोदर चिरून मग धुवायच्या नाहीत. तर अगोदर धुवायच्या आणि मगच नंतर चिरून त्याची भाजी बनवायची. म्हणजे काय होतं सगळं पोषण तत्व, जीवनसत्व जे आहेत भाज्यांमधले आपल्याला जसेच्या तसे मिळतात. आता बरेच जण शेपूची भाजी बनवत असताना किंवा मेथीची भाजी बनवत असताना त्यामध्ये डाळीचा वापर करतात. तुरीची डाळ किंवा मग मुगाची डाळ. तर यामध्ये मी मूग डाळ घातलेली आहे. धुवून जवळपास 4 ते 5 मिनिटं ठेवली होती भिजत आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले. पुन्हा एकदा परतून घ्यायचंय. जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कच्चं कूट देखील घालू शकता. ते देखील खूप छान असं लागतं या भाजीमध्ये आणि चविष्ट चवदार अशी भाजी बनून तयार होते. तर आज मला थोडासा उशीर झाला त्यामुळे इथे मी काही शेंगदाण्याचं कूट घातलं नाही. पण अशा पद्धतीने केलेली भाजी, साध्या सोप्या पद्धतीने केलेली भाजी देखील खूप चविष्ट बनते. तर आता मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आणि जवळपास मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटानंतर आता झाकण काढून बघूया. तर बऱ्यापैकी आता ही भाजीतलं जे पाणी आहे ते आटलेलं आहे. आता डाळ चेक करून घेणार आहोत. जर डाळ शिजली असेल तर भाजी लगेचच आपण काढून घेणार आहोत. तर पुन्हा एकदा एक वाफ देऊन झाल्यानंतर आता ही भाजी मी छान अशी शिजवून घेणार आहे आणि तर डाळ थोडीशी कच्ची होती त्यामुळे झाकण ठेवून दिलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तर आता वाफेवर ही भाजी शिजून जाते. तर गरमागरम ज्वारीची भाकरी सोबतच मस्त तिखट झणझणीत अशी शेपूची भाजी सोबत थोडंसं लोणचं आणि कांदा हे आहे आजचं साधं सिंपल जेवण तरी देखील पौष्टिक. तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.